सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ या व्हिडिओत आपण सिंपल पास्ट टेन्स या काळातील काही वाक्य बनवायला शिकणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स या काळातील वाक्य बनवायचे असतील तर खालीलप्रमाणे स्ट्रक्चर वापरावं लागेल. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे भूतकाळी रूप म्हणजे व्हर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. आता काही साध्या भूतकाळातील वाक्य या ठिकाणी आपण इंग्रजीत बनवूया. मी चहा पिला, आय ड्रँक टी. मी भाजीपाला आणला, आय ब्रॉट व्हेजिटेबल्स. म्हणजे सब्जेक्ट आय, त्यानंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप म्हणजे ब्रिंगचं भूतकाळी रूप ब्रॉट आणि ऑब्जेक्ट व्हेजिटेबल्स. तो झाडाखाली बसला, ही सॅट अंडर द ट्री. तो झाडाखाली बसला, ही सॅट अंडर द ट्री. साधा भूतकाळ. यामध्ये कर्त्यानंतर क्रियापद, पण क्रियापदाचे भूतकाळी रूप लिहायचं असतं. तो घरामागे लपला, ही हिड बिहाइंड द हाऊस. ही हिड बिहाइंड द हाऊस. या वाक्यात आपण साधा भूतकाळाची काही इंग्रजीमध्ये वाक्य बनवून घेत आहोत. तिने चित्र काढले, शी ड्रीव पिक्चर. तिने चित्र काढले, शी ड्रीव पिक्चर. साधा भूतकाळ. यामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापदाचे भूतकाळी रूप आणि पुन्हा ऑब्जेक्ट याप्रमाणे रचना असते. आम्ही नवीन दुकान उघडले, वी ओपन्ड न्यू शॉप. वी ओपन न्यू शॉप. वी ओपन्ड न्यू शॉप. आम्ही त्यांना मदत केली, वी हेल्प्ड देम. वी हेल्प्ड देम. साधा भूतकाळ. यामध्ये सर्वप्रथम कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे भूतकाळी रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. त्यांनी भांडायला सुरुवात केली, दे बिगॅन टू क्वॅरल. त्यांनी भांडायला सुरुवात केली, दे बिगॅन टू क्वॅरल. याप्रमाणे काही साधा भूतकाळाची वाक्य बनवूयात. मी चित्रपट पाहिला, आय वॉच्ड मूव्ही. मी चित्रपट पाहिला, आय वॉच्ड मूव्ही. यामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट आय, त्यानंतर वॉचचं भूतकाळी रूप वॉच्ड आणि त्यानंतर ऑब्जेक्ट मूव्ही.